या संपूर्ण रणधुमाळीमध्ये उमरेडमध्ये मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवतानाची ही दृश्य आपण पाहतोय। उमरेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजू पारवेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत आणि ते बाईक चालवत प्रचार करताना आपल्याला दिसतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायमच म्हणत आले होते, मी सर्वसामान्यांचा जनतेतला मुख्यमंत्री आहे आणि त्याची प्रचिती आता या प्रचारादरम्यान सुद्धा पाहायला मिळते। प्रचारामध्ये अनेक विविध गोष्टी खरं तर पाहायला मिळतात आणि आज या ठिकाणचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळनंतर प्रचाराची तोफ थंडावणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेकमध्ये उमरेड येथील राजू पारवेंच्या प्रचारासाठी दाखल झालेले आहेत। अगदी 42 डिग्री तापमानामध्ये सुद्धा मुख्यमंत्री या प्रचाराच्या रणभूमीवर आपल्याला पाहायला मिळतात। बाईक चालवत मुख्यमंत्री थेट राजू पारवेंचा प्रचार करताना आपल्याला दिसतायत। तर ही दृश्य आहेत उमरेड येथील। उमरेडमध्ये राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरलेले आहेत। बाईक चालवत ते प्रचार करताना आपल्याला दिसतायत, तिथल्या जनतेशी संवाद साधतायत। भर उन्हात मुख्यमंत्र्यांचा हा प्रचार सुरू आहे। तर रामटेक येथील उमरेडचे लोकसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरलेले आहेत। ते आता आपल्याला काही वेळापूर्वी रॅलीवर रथामधून दिसलेले होते, नागरिकांशी संवाद साधत होते आणि आता ते थेट बाईकवरून प्रचार करताना दिसतायत। तर मुख्यमंत्र्यांसोबत अनेक तरुणाई सुद्धा या गावातली बाईकवर निघालेली आहे आणि याच बाईक रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सहभागी झालेले आहेत। भर उन्हात कडक तापमानामध्ये मुख्यमंत्र्यांचा हा प्रचार सुरू आहे। उमरेडचे लोकसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमरेड इथे बाईकवरून प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर यंदाची लोकसभा निवडणूक जी आहे ती अतिशय चुरशीची होताना दिसतीये। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष आता आपल्या ताकद जी आहे ती पणाला लावतोय। प्रत्येक लोकसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने आता प्रतिष्ठेचा ठरलेला आहे। तसंच सगळ्यांचं लक्ष उमरेडकडे लागलेलं आहे। मुख्यमंत्री स्वतः उमरेडमध्ये दाखल आहेत आणि या ठिकाणी राजू पारवेंचा प्रचार करताना आपल्याला दिसतायत। राजू पारवेंच्या प्रचारामध्ये बाईक चालवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत। तर सर्वसामान्य तरुण जे आहेत ते देखील या प्रचारात सहभागी झालेले आहेत। बाईक चालवत बाईक रॅलीद्वारे हा प्रचार सुरू आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर आज संध्याकाळनंतर प्रचाराची तोफ आता थंडावणार आहे, कारण 48 तास मतदानाच्या 48 तास आधी प्रचाराची तोफ थंडावते, प्रचार थांबवला जातो आणि त्यानंतर प्रत्येक